जय हरी. एकादश स्कंध भाग 125. 8व्या अध्यायामध्ये आपण अवधूतांनी केलेले जे गुरु आहे त्याबद्दल माहिती घेतोय. कालही आपण पिंगलेचं आख्यान बघितलं, तर त्याचा आता उपसंहार हा ऐकूया. आपल्या धंद्यामध्ये एक दिवस निराशा पदरी पडल्याबरोबर पिंगलेचं मन खऱ्या अर्थानं जागं झालं आणि आपल्या जीवनावर विचार करून तिनं परमार्थ साधला. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये लहान मोठे असे प्रसंग येतात की त्यावर खोल विचार करून त्यांचा अर्थ समजावून घेतला तर संबंध जीवनावर प्रकाश पडतो. प्रसंग कोणताही असला तरी दृश्यामध्ये खरं सुख नाही हाच अर्थ बाहेर पडतो, असं अनेक सत्पुरुषांच्या चरित्रांवरून आढळतं. पिंगलेच्या या बाबतीतील विशेष असा की लोकांना देहसुख देण्याचा तिचा धंदाच होता. अर्थात कुणीही पुरुष आपल्याला देहसुख देऊन पूर्ण सुखी करू शकत नाही हे ज्ञान तिच्या अंतःकरणात उदय पावल्याबरोबर तिची वासनाच एकदम क्षीण झाली. वासना नरम पडली म्हणजे मन आपणहून दृश्याचा नाद सोडतं आणि स्वाभाविकपणे अंतर्मुख होऊ लागतं. परमार्थामध्ये जे काय साधायचं आहे ते हेच. मनानं आपणहून दृश्याचं प्रेम टाकणं यालाच वैराग्य असं म्हणतात. वैराग्याशिवाय परमार्थ साधत नाही ही काळ्या दगडावरची रेख समजावी. विरक्ती म्हणजेच निष्कामता. विरक्त पुरुषापाशी ब्रह्मज्ञान कमलाप्रमाणे विकास पावतं. म्हणून निष्कामतेचं वर्णन करण्याचा प्रसंग आला असता नाथांना विलक्षण स्फूर्ती आली. येन केन प्रकारेण खरी निष्कामता अंगी आणणं हेच पिंगलेच्या कथेचं सार आहे. नाथ महाराज म्हणतात, वैराग्यानं वेश्येला शांती प्राप्त झाली. वैराग्यानं पिंगलेनं आशेचे पाश तोडून टाकले आणि ती पूर्ण निरीच्छ झाली. निरीच्छ माणसालाच अनंत आणि अपार आनंद सर्व काळ प्राप्त होतो. जिथे आशा किंवा वासना असते तिथे आसक्ती, ममता, दीनता नाच घालतात. आशेपायी मोठं दुःख असतं आणि सगळी पापं एकत्र साठतात. आशेपायी महादोष घडतात. आशा कुणाचा विटाळ मानत नाही. काळ वेळ जाणत नाही. ती सगळ्या कर्माचा उच्छेद करते म्हणून तिच्यापाशी सगळी अधर्म वास करतात. ती नीचांची सेवा करायला लावते. मेलेल्या माणसालाही आशा सोडत नाही. ती प्रेतापाशी नेते. आशेमुळं देवांना दैत्यपण येतं. तिथे माणसाचा काय पाड. अनंत परमात्म्याला आशा उत्पन्न झाल्याबरोबर लहान वामनरूप प्राप्त झालं. वास्तविक संबंध जगाचा तो शाश्वत दाता, पण आशेनं त्यालाही भिकारी करून सोडलं. आता यातला दुसरा भाग कसा, तर शत्रूच्या दारात तो याचना करायला गेला तिथे त्याला द्वारपाल व्हावं लागलं. आशेपाशी मोठं दुःख असल्यानं तिथे चुकूनसुद्धा सुख मिळत नाही. ती वासनारूपी आशा सगळ्यांनाच बाधते. किंबहुना आशा हाच मोठा दोष आहे. ज्याची आशा निशेष नाहीशी होते त्यालाच परमानंद मिळतो. सगळे देव त्याच्या पायी लागतात. अष्टमहासिद्धी त्याच्या दासी होतात. निष्काम पुरुषाचाच भाव शुद्ध असतो. त्याच्यापाशी भगवंत राहतो. राजा किंवा देव कुणीही त्याचं वचन उल्लंघन करत नाही. निष्कामता हीच खरी सद्बुद्धी. एकदा एका चोराने राजाकडे चोरी करण्याचा विचार केला. आता त्या राजाला 4 मुली होत्या. 3 मुलींचा विवाह वेगवेगळ्या राजांशी झाला. 4थी मुलगी लग्नाची होती. त्यावेळेस राजा आणि राणी
गप्पा मारताना या चोराने ऐकलं. राजा म्हणाला की 3 मुलींना तर राजाच्या घरामध्ये दिलं, आता आपण एखादा साधू सत्पुरुष बघून या 4थ्या मुलीचा विवाह करून देऊ. हे त्या चोराने ऐकलं आणि त्यांनी सोंग घेतलं की साधूचं. गावाच्या बाहेर पारावर बसला आणि लोकांनी जे जे काय समोर आणून ठेवलं त्या कशाकडे लक्ष दिलं नाही. बरं, आपल्याकडे कसं आहे, ही अशी अफवा पसरायला फार काही वेळ लागत नाही. आपल्या गावामध्ये काय निष्काम साधू आला आहे, निष्कामता त्याच्या अंगी खरी बांधलेली आहे, खरा सद्बुद्धी म्हणजे काय आहे तर तो साधू आहे. आणि ही वार्ता लगेच पसरत पसरत राजापर्यंत आली. राजाने सगळा लवाजमा तयार केला आणि विचार केला की आपण आपला जो जावाई शोधतोय तो आपल्याला खऱ्या अर्थाने मिळालेला आहे. आणि तोपर्यंत या चोराने साधूचं सोंग घेतलेलं भगवंताचं नामस्मरण करता करता खरोखरच त्याच्यामध्ये अशी काही जागृती निर्माण झाली की राजा येताना त्यांनी बघितलं. तो म्हणाला, भगवंताचं नाम घेण्याचं सोंग घेतलं तर राजा मला शोधत आला. आणि जर खऱ्या अर्थाने, खऱ्या भावनेनी, खऱ्या अंतःकरणाने, शुद्ध अंतःकरणाने, प्रामाणिकपणाने जर भगवंताचं नाव घेतलं तर भगवंत हीच मला शोधत येईल. या राजाने इथे येईपर्यंत मी पळून जाणं अगदी गरजेचं आहे. खरी अशी निष्कामता त्याच्या अंगी आली. आणि निष्काम पुरुष हाच खरा विवेकनिधी होय. 4 मुक्ती निष्काम पुरुषाला पदोपदी बंधन करतात. आता 4 मुक्ती म्हणजे आधी सलोकता, मग समीपता, मग स्वरूपता आणि मग सायुज्यता. निष्कामता तीर्थांचं तीर्थ असून तीच मुमुक्षूंचं खरं ध्येय आहे. कारण निष्कामतेजवळ परमार्थ निरंतर नांदतो. निष्काम पुरुषापाशी वैराग्य गुलाम होऊन राहतं. निष्काम पुरुष बघायला मिळावा अशी चिंता भगवंताला अहोरात्र असते. निष्कामतेपाशी नित्य सुख असल्यानं संतोष तिथे मोकळेपणानं खेळत असतो. निष्कामाच्या भेटीला वैकुंठीचा राणा धावत येतो. आणि शंकर देखील निष्कामता सहज अंगी बाणावी म्हणून प्रयत्न करतो. निष्काम पुरुषाला मनाचं दुःख चुकून देखील होत नाही. निष्कामतेपाशी सगळे विहित धर्म राहतात. निष्काम पुरुष खात्रीनं सच्चिदानंद पदावर विराजमान होतो. निष्कामतेचं नाव ऐकलं की थोरला देव धावत येतो आणि त्याला आलिंगन देऊन नामरूपाला विसरून जातो. अशा निष्कामतेचा जिव्हाळा पिंगलेला लाभला. त्यामुळं तिनं आपले आशापाश तोडून टाकले. आशापाश तोडणं हेच समाधीचं निजस्थान होय. चित्तामध्ये विरक्ती बांधल्याबरोबर निंद्य कर्म करणाऱ्या त्या वेश्येला देखील स्वानंद सुख प्राप्त झालं. म्हणून काया, वाचा आणि मनानं साधकानं निष्काम होण्याचा प्रयत्न करावा. परमार्थ प्राप्तीचं यासारखं दुसरं साधनच नाही. निष्कामता ही सगळ्या साधनांचं पर्यवसान होय. ती ज्यानं साध्य केली त्यानं परमार्थ लुटला यात शंकाच नाही. एकनाथ जनार्दनाला शरण आहे. त्याच्यावर जनार्दनाची परिपूर्ण कृपा आहे. तोच सर्व आशापाश तोडून समाधान देतो. कोण? तर जनार्दन. म्हणून प्रत्येक गोष्ट ही सद्गुरूंच्याच आशीर्वादाने शक्य आहे. आणि जेव्हा अशी निष्कामता अंगी येते तेव्हा काय होतं? तर आशा तेथ नाही सुख, आशे पाशी परम दुःख, आशा सर्वांशी बाधक, मुख्य दोष ते आशा. म्हणजे सगळ्या दुःखाचं मूळ कोण आहे? आशा आहे. म्हणून साधकाने काय केलं पाहिजे? तर ते पुढे सांगतात, ज्याची आशा निशेष जाय, पूर्णपणे गेली, संपूर्णपणे गेली.
ज्याची आशा निशेष जाये, तोची परमसुख लाहे, ब्रह्मादिक वंदिती पाये, अष्टमा सिद्धी राहे दासित्वे, अष्टमा सिद्धी राहे दासित्वे. आणि म्हणून साधकांनी आचरण करत असताना सातत्याने निष्कामता अंगी कशी येईल हे जाणूनच आपलं आचरण हे शुद्ध असं ठेवणं गरजेचं आहे. हेच या 8व्या अध्यायाच्या शेवटी नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.